फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यासंदर्भामध्ये न्यायालयात पोलिसांमार्फत दोषारोपपत्र म्हणजेच चार्जशीट हे दाखल करण्यात येत असतं. आता या संदर्भामध्ये ही जी प्रक्रिया आहे दोषारोपपत्र दाखल करण्याची, ही प्रक्रिया कशी राबवावी या संदर्भात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये प्रक्रिया दिलेली आहे. म्हणजे हे जे दोषारोपपत्र आहे हे कोण दाखल करणार, कुठे दाखल करणार, कधी दाखल करणार, का दाखल करणार, त्याचं स्वरूप काय असेल आणि त्याचे महत्त्व काय आहे या संदर्भामध्ये BNSS कायद्यामध्ये माहिती दिलेली आहे. आता दोषारोपपत्र हे तपास करणारे जे पोलीस अधिकारी असतात ते न्यायालयामध्ये सादर करत असतात. तर कोणत्या न्यायालयामध्ये दोषारोपपत्र आपल्याला सादर करण्याची किंवा दाखल करण्याची गरज असते, तर ते म्हणजे जे अधिकार क्षेत्रातील जे फौजदारी न्यायालय आहे त्याच्यातच आपल्याला दोषारोपपत्र हे दाखल करावे लागते. कधी दाखल करतात, तर अंदाजे 60 दिवसाच्या आत तक्रार प्राप्त झाल्यानंतर न्यायालयामध्ये पोलिसांमार्फत दोषारोपपत्र हे दाखल करावं लागतं. तर दोषारोपपत्र का दाखल करण्यात येत असतं, याचे 2 महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे न्यायालयाला विषयांची कल्पना येते आणि दुसरं म्हणजे आरोपीला त्याच्यावर झालेले जे विविध आरोप आहेत त्या संदर्भामध्ये त्याला माहिती प्राप्त होते आणि त्या अनुषंगाने तो त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याचं स्वरूप कसं असेल, तर आपल्याला थोडक्यात असं सांगता येईल की जे कुठलेही दोषारोपपत्र असेल त्याचा एक विशिष्ट नमुना असतो. त्याच्यामध्ये असे विशिष्ट घटक असतात. सगळ्यात आधी ज्या न्यायालयामध्ये आपण दोषारोपपत्र दाखल करतो तर त्या न्यायालयाचं नाव असतं. तपासणी करणारे जे पोलीस अधिकारी असतील त्यांचं नाव व पोलीस स्टेशन असतं. कोणकोणत्या कायद्याअंतर्गत म्हणजे समजा IPC कायद्याअंतर्गत कोणकोणते आरोप ठेवण्यात आलेले आहे त्यांची यादी असते. त्यानंतर तक्रारदाराचा तपशील, आरोपीचा तपशील आणि साक्षीदारांचा तपशील असतो. आता याच्यामध्ये हे जे व्यक्ती असतील, तक्रारदार असतील, आरोपी असतील, साक्षीदार असतील, यांचं नाव, यांचं वय, त्यानंतर यांचा व्यवसाय या संदर्भामध्ये सगळी माहिती त्या नमुन्यामध्ये आपल्याला पोलिसांना द्यावी लागते. त्यानंतर पुराव्याचा तपशील हा लिहिला जातो. त्यानंतर घटनेचे मुद्देसूद वर्णन तिथे नमूद करावे लागते. जसं कोणत्या तारखेला ती घटना झाली, कुठल्या ठिकाणी झाली, आरोपीचा घटना करत असताना त्याचा हेतू होता का, त्याने काय पूर्वतयारी केली आणि त्याने ती कसा प्रयत्न केला या संदर्भामध्ये मुद्देसूद पद्धतीने वर्णन हे दोषारोपपत्रामध्ये नमूद करावे लागते. आता हे जे दोषारोपपत्र आहे याचं काय महत्त्व आहे, तर दोषारोपपत्रामध्ये जर का खोटे आरोप असतील किंवा त्याच्यात पुरावे नसतील तर या संदर्भामध्ये जर का असे दोषारोपपत्र न्यायालयात सादर झाले तर शिक्षा ही रद्द होत असते. ज्या ठिकाणी तांत्रिक त्रुटी असतील तर त्या ठिकाणी न्यायालयाच्या परवानगीने त्याच्यामध्ये फेरबदल केला जाऊ शकतो. आता दोषारोपपत्र न्यायालयात सादर करत असताना दोषारोपपत्रासोबत दस्तावेज हे जोडावे लागतात. म्हणजे मुख्यतः FIR असेल, सर्व साक्षीदारांचे जबाब असतील, आरोपींचा जबाब असेल, पोलीस पंचनामा असेल, विविध विषय तज्ज्ञ असतील त्यांचा लेखी अहवाल असेल आणि पुराव्याचा तपशील, अशा सगळेच दस्तावेज हे दोषारोपपत्रासोबत न्यायालयामध्ये सादर केले जातात.